नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे संडे, आज हळदी आहेत आणि मेहंदी बघा. मी 1 तास मला वाटतंय तिथं काढल्यापासून इथे 1 तास लागला नाही यायला गडिंगजला. बरोबर 1 तास लागला. 1 तासात तिथून इकडे येईपर्यंत एवढीच ठेवली होती आणि आल्यावर मी पुसली, कारण राजनंदिनीमुळे मला एवढं होत नव्हतं. ह्या हाताची सुद्धा मी मेहंदी ही बोटांची तर मी लगेचच पुसली होती गाडीत बसल्या बसल्या. 15 मिनिटातच पुसली असेल मला वाटतंय. आणि तरी सुद्धा एवढी छान राजनंदिनी तरी सुद्धा एवढी छान मेहंदी रंगली आहे. तर ही जी मेहंदी काढली त्या कोल्हापूरच्या आहे. त्यांनी ऑर्गॅनिक मेहंदी म्हणजे स्वतः बनवतात त्यांनी ती मेहंदी, आणि त्याच्यामुळेच बहुतेक मला वाटतं की छान रंगली आहे सुद्धा. या हाताची ही आणि ही दुसऱ्या हाताची छोटी छोटी काढली मी मुद्दामून. आणि आता मी नाश्ता करतोय. नरेंद्रनी जाऊन इथे जे अनिल टी स्टॉल आहे तिथून नाश्ता आणलाय. जायचं होतं बाहेर पण वेळ नव्हता तेवढा, म्हणून म्हणलं की नाश्ता आणूयात. आणि खूप ऐकलं सुद्धा होतं. नरेंद्रची खूप जुनी आठवण आहे तिथली, ती चहा नाश्ता वगैरे. प्लस भावाला सुद्धा विचारलं की गडिंग्लजमध्ये काय भेटतं, तर त्याने तिथलं सांगितलं. म्हणून आम्ही नाश्ता मागवलाय पुरी भाजीचा आणि राजनंदिनीसाठी उपीट घेऊन आलोय. सो चला आधी नाश्ता करून घेतो आम्ही. तर आता वाजले 2 आणि 1 तासाभरात ते सगळेजण येतील. प्लस मी मेकअप आर्टिस्टला पण सांगितलंय दीदींसाठी, तर त्या पण येतील 1 तासाभरामध्ये. त्यामुळे पटपट काय करते की बॅग जे आहेत ना आमच्या ते सगळे आवरून घेते. आता जे कपडे लागणार आहेत ते सगळे बाहेर काढून ठेवेन, जे हळदीला घालून जाईन आम्ही. आणि बाकीचे जे न लागणारे परत खाली बॅगमध्ये ठेवायचे आहेत, कारण पुन्हा गोंधळ होतं ते लोक आले तर म्हणून. आणि मावशींसाठी मी एक साडी घेतली, ती दाखवते तुम्हाला. तर ही आहे साडी, छान घेतली आहे. आता थोडी अशी आहे, पैठणीमध्ये आहे साडी आणि चांगली भेटली मला. त्यांच्यासाठी ही घेतली, त्यांना कलर छान दिसेल हा असं मला वाटतंय. सो ही आम्ही साडी घेतलेली आहे त्यांच्यासाठी. तर म्हणजे ते काहीतरी हळदी झाल्यानंतर आंघोळ वगैरे घालतात किंवा काहीतरी समथिंग असते ते फंक्शन. आमच्या वेळी एवढं काही मला आठवत नाही, त्याच्यामुळे तेव्हा काहीतरी माहेरचा आहेर लागतो आय थिंक. तर म्हणून मी हा म्हणजे आता त्यांचं माहेरचं म्हणलं तर आम्हीच आहोत ना, तर म्हणून म्हणलं की त्यांच्यासाठी घेऊन जायचं. मग आता हे तिथे आहेर करावा लागतो माहेरचा, तर त्यासाठी घेतलेली साडी आहे. आणि बाकी आता पटपट साहित्य काढते, जे काही लागणार आहे मेकअपचं वगैरे असेल ते इथे अरेंज करून ठेवते, म्हणजे पटपट तयार होता येईल आम्हाला. काल ही बॉटल आम्ही ना जेवायला गेलो होतो तिथेच विसरून आलो. इथं आल्यावर मी पाणी शोधते हिला द्यायला, नव्हतंच इथे. एवढं शोधलं आणि मला आलं टेन्शन, कारण एक तर महागाची बॉटल आणि त्यात मेन त्याच्यापेक्षा जास्त हिचं पाणी होतं ना त्याच्यामध्ये, त्यामुळे टेन्शन आलेलं मला. बाहेरचं देतोय पाणी पण ते आता आपल्या घरचं होतं म्हणून एक वेगळं आहे, आणि त्या तिला ह्यांना पाणी प्यायला देतो ना आम्ही, सो ते वेगळं जरा. मग आता भेटली, त्यांनी ठेवली होती म्हणून नशीब. स्टार्ट करतोय आता मी थोडं आवरायचं, नंतर अचानक गडबड नको व्हायला. मी नेलपेंट पण लावलेलं नाही, आज आत्ता नेलपेंट लावते. राजनंदिनी सगळ्यात शेवटी मी तिचं आवरणार आहे. काय झालं, इतकी खोडकर झालंय की जरा काय झालं की लगेच अशी ट्रुसून बसते, नौटंकी करते. असं काय चाललंय तिचं. आता उठ, चल आत तू आली बघ. काय होतं माहितीये काय, जेव्हा फ्री असतोय त्यावेळेस अजिबात या मुलांना आठवण नाही येत आपली. ज्या वेळेस काहीतरी मेहंदी काढत होते तेव्हा आठवण येणार. मग अचानक आता मी नेलपेंट लावते तर आता तिला आठवण येते माझी. प्रत्येक आयांचं बहुतेक असंच असावं, जेवायला बसले की तिला आठवण येणार माझी. किल्ली घेतली इथे आणि किल्ली घेऊन ती रूम ओपन करायला लागले. काय करायचं, एवढं सगळं कळायला लागले तिला आता. आता असं होतं की आता इथे तयार व्हायचं आणि जायचं, बट बहुतेक हॉटेलला दुसऱ्या बुकिंग केलेलं आहे त्यांनी, आणि आम्ही इथे थांबलो होतो. म्हणजे घरच्यांनी जे आमच्या बुक केलं ते याच हॉटेलमध्ये केले, बट मुलाकडच्यांनी जे केले ते दुसऱ्या हॉटेलला, असं काहीतरी आहे मॅटर झाले. मग आता आम्ही तिकडे चाललोय परत. बॅग वगैरे सगळ्या पॅक करून ठेवल्या होत्या ऑलरेडी, मग नशीब नाहीतर ती काय करते तिचं हॉटेलवाल्याचं नुकसान करायला लागली ती. आणि मग आता चाललोय तिकडे डायरेक्ट आम्ही. नशीब बॅग सगळं पॅक केलं होतं मी, म्हणून बरं झालं. आता येतील लगेच जाऊन आवरायचं आणि मग निघायचं. तुम्ही इथेच थांबा मग याच हॉटेलला. बांगड्या घालायचं खूप मुश्किल आहे.
जमन अशा येतात घालायला. तिला असंच घेऊन जाते आता. आता फोन हॅलो हॅलो. दुसऱ्या हॉटेलवर जायचं होतं म्हणून मग मी सगळं पॅकिंग वगैरे करून बसले होते. बट पुन्हा त्यांचा फोन आला की थोडंसं उशीर होईल यायला, तुम्ही आवरायला घ्या. म्हणून पुन्हा मी आवरायला घेतलं, सगळं साहित्य पसरवून ठेवलं माझं मेकअपचं आणि मेकअप करायला घ्यायचं ठरवलं. त्यामुळे मी ते सगळं हे साहित्य माझ्या बॅगमध्ये जे काही होतं तर ते काढून ठेवत होते बाहेर. सगळा गोंधळ उडाला होता नुसता माझा. मला नेमकं समजत नव्हतं की मी काय करू. सो ड्रेस घातला आणि म्हणलं की ॲटलिस्ट आपण मेकअप करायला स्टार्ट तरी करूया, पुढचं पुढे पाहून घेऊयात. ओके, मॉइश्चरायझर करून घेतलं आहे. मला हा पार्ट थोडासा ड्राय झाला जास्त, त्याच्यामुळे मी इथे जास्त हे लावते मॉइश्चरायझर. मला इथे चंद्र काढायचा होता, काय तर चुकीचं झालं ऍक्च्युली जरा गडबडीमध्ये. तिचा कामा ठेवलाय बघा. मुलांचं बरं असतं, तयार व्हायची काही गरज नसते. स्किन मॉइश्चराईज करून झाल्यानंतर ना इथे मी फाउंडेशन अप्लाय करायला घेतला होता. ॲक्च्युली मेबलिनचं वापरते, माझ्याकडे आहेत बरेचसे अजून, मामाअर्थ वगैरे, लॅक्मेचं पण आहे, पण मी इथे वापरते मेबलिनचं. खूप दिवस वापरलं नव्हतं मी हे. आणि आमचं डिस्कशन चालू होतं नरेंद्रचं माझं की मुलांना काहीच टेन्शन नसतं ना तयार व्हायचं वगैरे, मुलींना किती काय करायचं असतं. तेच डिस्कशन चालू होतं. बट बॅकग्राऊंडला थोडं सॉंग्स वगैरे चालू होते, सो कॉपीराईट येईल म्हणून मग मी काय केलं की ते म्यूट करून व्हॉइस ओव्हर करते. तर नरेंद्रनासुद्धा मी आता रेडी व्हायला सांगितलं होतं, कारण खूप वेळ कमी शिल्लक होता आणि पुन्हा राजनंदिनीचं पण आवरायचं होतं. तर इथे मी फाउंडेशन वगैरे अप्लाय करायला घेतलं. हा स्पंज आहे ना, यानं खूप छान अप्लाय होतो मेकअप जो काय असेल तो. आता अर्धवटामध्ये फक्त फाउंडेशन लावते आणि खाली गाडी आल्या, तर परत असंच जायचंय मला आणि परत इथे जाऊन आवरायचंय. लगेच दुसऱ्या हॉटेलवर जाऊन पोहोचलो, जवळच होतं तसं. तिथे गेल्यावरती मग माझा उर्वरित जो काही मेकअप होता तो करायला घेतला. तसे आयब्रोज जास्त मला काही नीट करण्याची गरज पडतच नाही, फक्त मी हा ब्रश फिरवत होते. त्यानंतर बाकीचे जे काही मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत ते अप्लाय करून घेतले पटापट. हे मेकअप करताना छान वाटतं, पण दुसऱ्या क्षणी मला असंही वाटायला लागतं अरे आता संध्याकाळी पुन्हा हे काढायला लागणार आहे, कारण करताना आपल्यात खूप एनर्जी असते. बट रात्री एकतर आपण असं फंक्शन वगैरे अटेंड करून आल्यानंतर ती एनर्जी संपलेली असते आणि हा मेकअप काढायला खूप कंटाळा येतो. मी म्हटलं मला माहित नाही, मला काकी म्हणालात हां तुला माहित नाही असं होऊ शकते, म्हटलं सांगितले नाही म्हणायचं. पर्स लावली तिच्या काय नाही सांगतो. होय मी म्हटलं माझ्या नंदुबाई सारखंच पाहिजे म्हणलं मला. हा लेहंगा घालून चढ करायचं म्हणजे अवघड झालंय. तर दिसतोय का आपण अंधारात. तर इथे आम्ही आता रेडी झालो आहे. नरेंद्रनी पण छान येलो कुर्ता घातलाय आणि राजनंदिनी झोपले. मी तिला फारसं काही केलेलं नाही आहे, कारण तिची किरकिर झाली तर मग आम्हाला पण काही एन्जॉय नाही करता येणार, म्हणून तिला मी हा कॉटनवालाच ड्रेस घातलाय. आणि बाकी ती काही घालून घेत नाही, बेल्ट वगैरे हेअरबेल्ट काहीच घालत नाही, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. आत्ता चाललं हॉलवरती विड्यांचा कार्यक्रम. त्यानंतर झाला काय 4:30ला एंट्री घ्यायची होती, वाजलेत आत्ता जवळजवळ 6, 6:30, 7 झालेत. आणि आता जाऊन विड्यांचा कार्यक्रम, त्यानंतर हळदीचा कार्यक्रम. मला वाटतं खूप उशीरच होणार आहे तसंही. गडिंग्लजमधील हे सूर्या हॉटेल आहे जिथे ब्राईड वगैरे राहिलं होते. आणि मग इथून सगळेजण आवरून आम्ही जाण्यासाठी निघालो हॉलवरती.
आता सध्या चालू आहे काय 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 म्हणतात त्याला रीतिरिवाज वगैरे काय काय चालू आहेत। आता हळदी आहे ती बाहेर आहे, तिथं सेटअप केलेलं आहे, म्हणजे तुम्ही पाहिलं सुद्धा असेल मगाशी क्लिपमध्ये। तर बाहेर सेटअप केला, तिथं हळदी आहे, तिथं बाकीच्या रीती चालू आहेत। आणि राजनंदिनी खूप शहाण्यासारखी वागते आमची, कारण तिने खाल्ले पिल्ले मस्त, तिचे पप्पा फुल ह्याच्यामध्ये जाऊन तिला सांभाळ करतायत, मम्मीकडे अजिबात देत नाही, त्यामुळे टेन्शन नाही आहे मला। ती पण झोप छान झाली, त्यामुळे व्यवस्थित एकदम छान राहते, त्यामुळे टेन्शन नाही आहे मला काय। आता हे झालं ना, आता नवरी चेंज करेल ड्रेस पुन्हा आणि मग हळदी आहे। दिवसभरात आमचं खाणं व्यवस्थित झालंच नव्हतं काय, त्यामुळे म्हटलं काहीतरी खाऊन घेऊयात बाहेर, कारण जेवायला सुद्धा अजून अवकाश होता जवळजवळ 2-3 तास। मावशींना पण खूप भूक लागली होती, कारण त्यांचं पण ह्या कामाच्या गडबडीत खाणं व्यवस्थित झालं नव्हतं, त्यामुळे जवळच आम्ही खायला गेलो। आता जर व्यवस्थित खाल्लं तर पुढचे 2-3 तास आम्ही व्यवस्थित काढू असा विचार करून म्हणलं खाऊन येऊयात पटकन। तोवर नवरा आणि नवरी त्यांचे ड्रेसेस चेंज करायला गेले होते। एक विधी ऑलरेडी झाला होता आणि आम्ही खाता खाताच एक रिलेटिव्ह आले होते इथे, त्यामुळे थोडीशी चेष्टा मस्करी चालू होती आमची इथे। हाय का नाही सासू सुनेची पावर आमची आमची पोरगी स्टेजवर आहे, आम्ही खायला चाललोय। याच्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली।